हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मला थोडंसं तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. आज मी गार्डनमध्ये फिरत होते आणि आजूबाजूला जे दिसलं ते पाहून एक विचार माझ्या मनात येत होता की कोणी सायकल शिकत होतं, कोणी लपंडाव खेळत होतं, तर कोणी फक्त मित्रांसोबत हसत खेळत होतं. आणि ते पाहून मला पण असं वाटलं की प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही ना काही करत पुढे जातो आहे आणि आपण मात्र एका निकालाची वाट पाहत पाहत स्वतःलाच थांबवून ठेवतो. आणि विशेष करून जे लातूर DCC बँकेच्या निकालाची वाट पाहत आहेत ना, त्यांना एक छोटंसं सांगायचं आहे की रिझल्टची वाट बघा, पण अभ्यास थांबवू नका. कारण रिझल्ट आज लागेल किंवा उद्या लागेल तो आपल्या हातात नाही, पण आज पुस्तक उघडायचं की नाही ते पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि रोज जर आपण थोडासा अभ्यास करत राहिलो तर तर एका दिवसात काही मोठं असं होणार नाही, पण काही दिवसानंतर किंवा काही महिन्यांनी त्याचा खूप मोठा फरक आपल्याला जाणवायला लागतो. आणि एक गोष्ट मला असं वाटते की सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी की थांबलेला वेळ परत येत नाही, पण केलेली मेहनत कधीच वाया जात नसते. म्हणून खूप जण सध्या विद्यार्थी रिझल्टची वाट पाहत आहे. इतकं अपडेट घेत आहे ना, टेलिग्रामवरती असो, ग्रुपवर असो, व्हॉट्सॲपवर असो, आणि नेहमी तेच तेच तेच. त्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं तुम्ही स्टेबल व्हा. वाटलंच तर थोडंसं बाहेर फिरून या, मंदिरात जाऊन या, गार्डनला जाऊन या, पण एक तुमच्या त्या थॉटला एक फुल स्टॉप द्या काही 1-2 आठवड्यासाठी रिझल्ट येईपर्यंत. आणि तोपर्यंत मला असं वाटतं की आपण एक सब्जेक्ट जरी रोज 2-3 तास जरी अभ्यास केला ना, तर आपण त्या फ्लोमध्ये राहतो. कारण एकदा फ्लो तुटला ना की परत अभ्यासाची सुरुवात करायला ना खूप म्हणजे खूप जड जातं. आणि मला पण असंच वाटतं की पुढे येणाऱ्या संधी आहेत भरपूर. आणि एकदा जाहिरात आली की मग सगळे अख्खा महाराष्ट्र अभ्यासच करायला लागतो. तर मग आपण आत्तापासून एक सब्जेक्ट करायला घेतला तर आपली नवीन जाहिरात येईपर्यंत आणखीन आपला छान अभ्यास होईल. आणि लातूर DCCचा निकाल लागला तर आणखीन चांगलंच आहे. पण सध्या असं सगळेजण असे डायवर्ट झालेत, एक्झाम नाही आहेत कोणत्या. तर मला असं वाटतं की आता वेळ आहे ना, तर आपण थोडा अभ्यास करायला हवा. म्हणून मला पण आज तसं तुमच्याशी बोलावंसं वाटलं. चला तर मग सुरुवात तुम्ही कधीपासून करताय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि प्लीज लातूर DCCबद्दल सध्या खरंच कोणाला अपडेट नाही आहे, तर तुम्ही याला त्याला विचारत खरंच नका बसू. त्यामुळे आपण खरंच आपला माइंड खूप असा डिस्टर्ब झाल्यासारखं होतं. मी पण त्यामधलीच आहे. त्यामुळे मी थोडंसं स्टेबल होण्यासाठीच बाहेर आली आहे. तर म्हटलं की तुमच्याशी बोलावं. पण आजपासून पुन्हा अभ्यास सुरू करा किंवा 2 दिवसांनी करा, पण त्या रिझल्टच्या बाहेर निघा लातूर DCCच्या. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, थोडंसं फिरा, वाटलंच तर स्वतःला वेळ द्या. तुमच्या स्वतःच्या काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर 1-2 दिवसात वाटलंच तर त्यासाठी ट्राय करा. पण मला असं वाटतं की सध्या स्टेबल व्हायची गरज आहे. तर तुम्ही अभ्यास करा. आणि प्लीज माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये टाका.